फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझे विषय कसे वाटतात, माझ्या व्हिडिओज कशा वाटतात हे सुद्धा कळवा. चला तर मग वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. आजचा आपला विषय आहे सोनं, सोनं आणि सोनं. तुम्ही म्हणाल, शीतल काही वेडीबिडी झाली आहे का? काय सोनं सोनं लावलंय शीतलने? हो, आजचा माझा विषयच सोनं आहे. का? कारण की आज आहे गुरुपुष्य अमृताचा योग आणि या दिवशी बऱ्याच लेडीज आपल्या मुलांना सुवर्णप्राशनाचा डोस देतात. त्या डोसमध्ये मध, सोन्याचं पाणी आणि काही जडीबुटीच असतात. असं म्हणणं आहे की तो डोस आपल्या मुलांना दिल्यानंतर आपल्या मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढते. बरोबर आहे, पण हा प्रत्येक आईने आपल्या मुलांना दिलाच पाहिजे. पण सपोज तुम्हाला जर बाहेर जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरी सान असते किंवा एखादा दगड असतो, त्या दगडावर हनी घ्या. त्याच्यावर तुमच्याकडे जे सोनं असेल ते सोनं 2-3 वेळे घासा आणि त्याच्यामध्ये बाळगुटी असते, ती बाळगुटी मिक्स करून आपल्या मुलांना द्या. मग तुम्ही म्हणाल, सुवर्ण गुरुपुष्य अमृताच्याच दिवशी का? तर या दिवशी जे सूर्याची किरणं येतात ती काही विशेष असतात आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता जास्त वाढते, म्हणून याच दिवशी दिला जातो. बरोबर आहे. पण माझा मुद्दा हा नाही आहे. आजचा माझा व्हिडिओचा विषय हा नाही आहे. आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे की आपण सोनं का घालावं. बघा, मी यापूर्वी पण एक व्हिडिओ बनवली आहे की आपण एखादी गोष्ट का करावी, त्याच्या मागचं आपल्याला रिझन माहिती असलं पाहिजे. का फक्त समोरच्याला टफ फाईट करण्यासाठी, तिने एवढं सोनं घातलंय ना मग मी त्याच्या डबल सोनं घालेल? नाही. का? कारण की बायकांमध्ये हा विषय प्रखरशाने जाणवतो की मी सोनं घातलं ना की मी खूप श्रीमंत, मला जगाला दाखवण्यासाठी सोनं घालायचं आहे. आणि मग ती जगाला दाखवण्यासाठी पूर्ण गळाभर सोनं घालते, सगळं करते आणि तेच सोनं चोरीला गेलं का नंतर स्वतःच रडत बसते. पण मी कुठे नाही म्हणते घालू नका म्हणून, घाला ना, ऑफकोर्स. त्याच्याने बाई माणसाचं सौंदर्यच वाढतं आणि ते भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. आणि म्हणून सोन्याला आपण लक्ष्मीचं रूप मानतो. ते आपण घातलंच पाहिजे, घरातल्या लक्ष्मीने सोनं घातलंच पाहिजे. पण ते का घालावं याच्या मागचं रिझन समजून घ्या. एंगेजमेंटच्या वेळी आपण अंगठी ह्याच बोटात का घालतो? ती सोन्याचीच का असते? लग्नामध्ये मंगळसूत्र, नवरीला मंगळसूत्र घातलं जातं, ते हृदयापर्यंत का आलं पाहिजे? किंवा नवरदेवाला सोन्याची चैन घातली जाते, ती हृदयापर्यंत का आली पाहिजे? ह्या गोष्टी समजून घ्या. किंवा सोनं हे कमरेच्या वरतीच का घातलं जातं, कमरेच्या खाली का नाही? पायात चांदीच का वापरली जाते? ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानंतर सोनं वापरा. तेच माझं म्हणणं आहे की कोणती गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा त्या मागचं रिझन आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून सोनं फक्त शॉप करण्याची गोष्ट नाही आहे, तर त्याचं आपल्याला काय फायदे आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोन्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते. मग जरी आपण ते आतमध्ये शरीरात पिलं नसेल बाळगुटीमधून, पण तरीही आपण ते फक्त अंगात घातलं ना तरीही त्याचा फायदा होत असतो. मग ते अंगात कसं असलं पाहिजे? बरोबर आहे. तर जेव्हा आपण अंगावर सोनं घालतो आणि आंघोळीच्या वेळी जेव्हा गरम पाणी त्याच्यावर पडतं किंवा बाहेर उन्हात गेल्यानंतर सूर्याची किरणं त्याच्यावर पडतात, तर तेव्हा त्या किरणं किंवा ते पाणी त्याचं जे सोन्यावर पडतं आणि सोन्याचे गुणधर्म शरीरात उतरतात आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते किंवा आपली जी कॉन्सन्ट्रेशनची पॉवर आहे ती वाढते. सोन्याने ती वाढत असते. त्याच्यानंतर सोनं हे कमरेच्या वरतीच का घालावं, पायामध्ये चांदीच का वापरावी? कारण जेव्हा त्याच्यासाठी एक आध्यात्मिक रिझन आहे की मी आत्ताच सांगितलं की भगवान विष्णूंना सोनं खूप प्रिय आहे आणि सोन्याला आपण लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे. मग भगवान विष्णूंच्या पत्नी कोण? लक्ष्मी. मग माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना जर आपण पायाखाली ठेवलं, जर पायात ठेवलं, तर ते योग्य आहे का? नाही ना. भगवंत कुठे असतात? हृदयात असतात. म्हणून आपल्या गळ्यात हे कंपल्सरी सोनं असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, आपली आता ही सायंटिफिक हे झालं आध्यात्मिक रिझन. आपल्याला सायंटिफिक रिझन ऐकायचं आहे. सायंटिफिक रिझन काय आहे की आपली जी शरीराची ऊर्जा आहे ती पायापासून वरती 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 डोक्यापर्यंत येत असते. बरोबर आहे. त्याच्यामुळे पायात चांदी ही थंड असते आणि पायात ही चांदी घातल्या जाते आणि ती चांदी त्याच्यात घातल्यामुळे आपले पायाचे जे हाडं असतात ते सुद्धा
चांगले राहतात आणि त्याच्यानंतर ते वरतून खाली आल्यानंतर खालून वरती आल्यानंतर जो शीतलता असते ती शीतलता ह्या सोनं हे गरम असतं, मग ह्या गरमीला टच होते आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये जी थंड आणि गरम याचा जो बॅलन्स आहे ह्या दोन गोष्टींमुळे परफेक्ट राहतो. म्हणून चांदी ही पायात घातली जाते आणि सोनं हे गळ्यात किंवा कमरेच्या वरती घातल्या जातं. आता तिसरी गोष्ट, सोनं जी आपली अंगठी आहे ती नवरदेव नवरीची अंगठी एंगेजमेंटच्या वेळी ही ह्याच बोटात का घातल्या जाते आणि ती सोन्याचीच का असते? का? कारण की रोमन लोक जी आहेत त्यांच्या संस्कृतीमध्ये असं म्हणणं आहे की ह्या बोटाची जी नस असते ती नस सीधी डिरेक्टली हृदयाला अटॅच असते आणि म्हणून नवरदेव नवरी एकमेकांना ह्या बोटामध्ये अंगठी घालतात आणि ती एंगेजमेंटच्या वेळी घालतात. बरोबर आहे. मग ती सोन्याचीच का असते? कारण की त्या नसेमध्ये त्या सोन्याचे गुणधर्म उतरतात आणि आपण ती नस आपल्या हृदयाला स्ट्रॉंग बनवते. आता दुसरी गोष्ट, एंगेजमेंट नंतर लग्न होतं. लग्नामध्ये नवरीला सोन्याचे मंगळसूत्र आणि नवरदेवाला सोन्याची चैन घातल्याची पद्धत आहे, पण ती हृदयापर्यंत असली पाहिजे. आणि ते का? कारण जेव्हा ही अंगठी घातल्या जाते त्याची नस ही हृदयाला जॉईंट असते आणि दोघांचे हृदय एकमेकांना त्यावेळी अटॅच झालेले असतात आणि ते हृदय अजून स्ट्रॉंग बनावे, कारण की ऑफकोर्स सोन्याने आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपण स्ट्रॉंग बनतो. मग त्याचाच अर्थ असा होतो की जेव्हा नवरीला मंगळसूत्रे आणि नवरदेवाला सोन्याचं चैन घातल्या जाते त्याच्याने त्यांचे हृदय स्ट्रॉंग बनतात आणि दोघांची जोडी अजून घट्ट होते. म्हणून लग्नामध्ये सोन्याचं मंगळसूत्र नवरीला आणि नवरदेवाला सोन्याची चैन घालण्याची पद्धत आहे आणि ती पण हृदयापर्यंत. बरोबर आहे. आता माझी आजी कायम सांगते की आजकालच्या बायकांचं सोनं चोरीला का जातं? का? कारण की त्यांना शो ऑफ करून फक्त वरती दाखवायचं असतं. पूर्वीच्या बायकांचं सोनं हे आतमध्ये असायचं आणि झाकलेलं असायचं. आत्ताच्या बायकांचं सोनं हे वरती असतं. त्याच्यामुळे त्याच्याने दोन प्रॉब्लेम होतात. एक तर म्हणजे त्या सोन्याचा फायदाही होत नाही. म्हणजे जसं आता माझे मंगळसूत्रे वरती आहेत, आतमध्ये टाकले तरच त्याचा फायदा होईल, वरती त्याचा फायदा जास्त होणार नाही. होईल पण जास्त नाही होणार. मग त्याचे दोन तोटे होऊन जातात की आपण वरती सोनं ठेवल्याने, वरती लोकांना शो ऑफ केल्याने त्याचा आपल्याला जो फायदा मिळायचा आहे तो फायदाही मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना म्हणजे चोरट्यांना ते ओढायला सोपं जातं. तेच जर आपल्या आतमध्ये असेल तर त्याचा आपल्याला फायदाही होईल आणि चोरटे ते ओढू शकणार नाही, म्हणजे जसं पूर्वीच्या बायकांचं होतं. मग हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे की सोनं हे फक्त शो ऑफ करण्याची वस्तू नाही आहे, तर त्याचे खूप सारे गुणधर्म आहे आणि ते गुणधर्म समजून ते सोनं अंगावर घालण्याचा, परिधान करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच अशा लेडीज असतात की त्या फक्त नकली घालून छान छान दिसण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना मंगळसूत्र घालायचं लाज वाटते. पण ही आपली संस्कृती आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला त्याचा फायदाही होतो. ह्या गोष्टी समजून आणि आपलं अंगावर सोनं घालण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जी लोक त्यांना सोन्याचं महत्त्व न समजता त्यांना असं वाटतं की सोनं हे फक्त शो ऑफ करण्याची वस्तू आहे. नाही, सोनं हे आपलं सौंदर्य तर खुलवतच आहे, पण त्याचबरोबर आपल्या शरीराला स्ट्रॉंग आणि मेंटली स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून सोनं घातलं पाहिजे. थँक्यू सो मच.